बांधवांनो, अजितदादांनी खरंच जातीपातीचं राजकारण केलं नाही, पण अजितदादांनी ज्यांना ही जिल्हा बँक सलग 4-5 वेळा त्या बँकेचं अध्यक्ष केलं, त्यांनी त्या बँकेत जातीपातीचं राजकारण केलं, हा माझा आरोप आहे। पटत असेल तर हो म्हणा, नाही तर नाही म्हणा। का तुम्हाला पिंपरीच्या थोपटेवाडीतला एखादा थोपटे दिसला नाही? मस्के सोडा, दगडे दाळगुडे बंडगर दिसले नाहीत? अहो ते बी सोडा, वाल्ल्याचे पवार का दिसले नाहीत? सांगा, तुमच्या गावातला एक तरी मुलगा त्यांनी कामाला लावलाय का? आणि कोण कामाला लावलंय याची यादी जाहीर करा। नाही चालत असं। तुम्ही सोजवळतेचा जो चेहरा घेऊन समाज माध्यमात हिंडता आणि आज तुम्ही गावोगाव जाऊन सांगताय की मी अजिबात जातीपातीचं राजकारण केलं नाही, पण तुम्ही जातीपातीचं राजकारण केलंय आणि लोक त्याला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत। आता ती सहकारी बँकेची आलेली जाहिरात आहे आणि त्या अनुशेष भरून काढण्याच्या संदर्भातली जाहिरात होती। याच्यामध्ये क्लर्कच्या जागा 85 होत्या आणि त्याच्यामध्ये जो बॅकलॉग राहिला होता तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी त्याच्या संदर्भातल्या त्या जागा होत्या SC ST VJNT OBC। आणि त्यानंतर ओपनची ज्यावेळेस जाहिरात झाली त्या ओपनच्या जाहिरातीमध्ये ज्या सगळे जे उमेदवार त्या ठिकाणी आहेत, मी या ठिकाणी सांगतो बेंताडे आडनावाचे 5 आहेत, बोरकर आपले कृषी अधिकारी बोरकर आहेत, ते बोरकर आहेत लागलेले आहेत, जगताप आडनावाची माणसं आहेत, सूर्यवंशी आडनावाची माणसं आहेत, जाधव आडनावाची माणसं आहेत, काळे आडनावाची माणसं आहेत, शिकणे आडनावाची माणसं आहेत, सगळ्या जमातीच्या आत्तार आडनावाची माणसं आहेत, खिल्लारी आडनावाची माणसं आहेत, सगळ्या समाजाच्या म्हणजे मराठा समाजापासून दलित समाजापर्यंत गोने आडनावाची माणसं आहेत। पण ज्यांनी कोणी आरोप केले त्यांना खरं तर अभ्यास करून आरोप केले असते तर कधीही त्या ठिकाणी आनंद वाटला असता। निवडणूक आली आणि मुळात 2012ला PDC बँकेची भरती झाली, 12 नंतर आत्तापर्यंत त्यांना कधी टीका नाही केली। आपण नजर जर टाकली ना तर त्या ठिकाणी कितीतरी म्हणजे रोहित भोसलेंच्या पासून असंख्य अशा प्रकारच्या आडनावं त्या ठिकाणी सांगता येतील। पवार आहेत, सूरज पवार त्या ठिकाणी आहे, मनोज पवार आहे त्या ठिकाणी, स्वप्नील पवार आहेत, अनेक त्या ठिकाणी लागलेत। त्यामुळे सर्व समाजाचे आहेत। आत्तापर्यंतच्या 18 वर्षात दुर्गाडे आडनावाची 3च मुलं काल त्या ठिकाणी लागली, त्यानंतर ती परीक्षेत पास झाली नाही। दुसरी